वरोशी काळेश्वरी 11 वरोशी वर्सेस सनपाणे हा दुसऱ्या फेरीचा सामना एक लिजंड खेळाडू गणेश धनावडे यांच्या हस्ते टॉस होतं. कोणी जिंकला टॉस? सनपाणे संघानं टॉस जिंकला आणि आपला निर्णय करायचा त्वरित. सनपाणे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वरोशी संघाला विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. तो वेळ आपल्याकडे कमी आहे, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. मगाशी किरणदादांनी सांगितलं की आपण काय आयोजकांना काय देऊ शकतो तर आपला वेळ द्या. आणि या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये होणाऱ्या टुर्नामेंटमध्ये शक्यतो अंधारा हा लवकर होत असल्यामुळं आणि रविवारी एक्स्ट्रा 3 सामने असल्यामुळं वेळेचं महत्त्व खूप मोठं आहे. सनपाणे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सनपाणे संघाकडून पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला तो प्रशांत. हा सामना संपल्यानंतर आपला किताब घेऊन जायचा आहे. तसेच बोलाई आंबेकर विनंती असेल संघाने त्वरित इथं हजर राहायचं आहे. बोलाई आंबेकर संघाला विनंती असेल आपली इथं उपस्थिती नोंदवायची आहे. आले ते विकास शेलार आलेले आहेत. बोलाई आंबेकरचे इथं माहिती मिळते. विकास शेलार आले म्हणजे अर्धी टीम आल्यासारखं आहे. धन्यवाद विकास शेलार. चला वरोशी संघाचा 12वा खेळाडू इथं कक्षामध्ये उद्या सनपाणे संघाचा खेळाडू आलेला आहे. पहिला चेंडू पडण्याच्या आत वरोशी संघाचा 12वा खेळाडू आतमध्ये आला पाहिजे. चला सनपाणे संघ वेळ घेऊ नका प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रेम गायकवाड विनंती असेल आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. चला आपले खेळाडू मैदानात उतरावा. चला सनपाणे संघ आपला लास्ट शेवटचा कॉल असेल. कृपया आपले क्षेत्ररक्षक मैदानात उतरावा. चला वेळ घेऊ नका. मागाशी सांगितलंय की वेळेचं खूप महत्व आहे. चला मैदानात या. चला प्रेम गायकवाड आपणास विनंती असेल. दोन्ही संघाचे ते 12वे खेळाडू आलेले आहेत. चला सामन्याला सुरुवात होते. वरोशी संघाला विनंती असेल आपली प्रारंभिक जोडी मैदानात उतरू द्या. आणि संघाला विनंती असेल की डगआउटचा वापर करत जा. जे डगआउट बनवले ते खेळाडूंसाठी बनवलेले आहेत. आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की जेव्हा केव्हा विकेट पडते तुमचा आनंदोत्सव साजरा करायचा असेल तर विकेटच्या बाहेर करायचा. मगाच्या सामन्यात जाणवलंय की सर्वजण येऊन विकेटवर जमतात, तर कृपया विकेटवर कोणी जमायचं नाही, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. चला वरोशी संघाकडून प्रारंभिक जोडी मैदानात उतरते. अजय आणि अक्षय कासुर्डे. मगाच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल आपण जावळी फोडी प्लस वर्सेस काळेश्वरी 11 वरोशी, आणि अतिशय बहारदार अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपली अजयची. 6 चेंडू 22 धावा असताना सुद्धा आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अजयने तो सामना खेचून आणला. अजय आणि अक्षय ही प्रारंभिक जोडी मैदानात उतरते.
चला सामन्याला सुरुवात होते. 4 षटकाचा सामना असणार आहे, दुसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. यानंतरचा होणारा सामना आहे बोलाई आंबेघर वर्सेस या चालू सामन्यातील विजेता. तो सामना असणार आहे तिसऱ्या फेरीचा आणि त्या सामन्यामधून आपल्या अंतिम 4 मध्ये सी गटातून जाणाऱ्या संघाची निवड होणार आहे. स्ट्राईकला येते अक्षय कासरोडे, 9 स्ट्राईकला येतो तो अजय कासरोडे. चला सामना चालू करून घ्या. चला फलंदाज आणि पहिले षटक टाकण्यासाठी येतो तो प्रशांत. प्रशांत एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. मागल्या सारसोळे मैदानात सुद्धा त्यानं अतिशय भारदार अशी फलंदाजी केली होती. आजही त्याच्या फलंदाजीचा तसंच गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. गवडी संघाला 18 चेंडू 28 धावांची गरज असताना प्रशांतनं तो सामना फिरवला. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू प्रशांतच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु झेल उडाला. पाहूया काय होतं ते. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल प्रेमच्या हातातून मगाशी सुद्धा चेंडू सुटला होता. आज प्रेमला चेंडू सापडेना. सॉरी समीरनं चला नवीन बॅट्समन येतो तो विशाल. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली प्रशांतने. चला विशाल येतोय नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट पडले. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 4 षटकाचा सामना आहे. आपली विकेट खूप महत्वाची असते या क्रुशियल मोमेंटला. इथं बोलाई आंबेघर संघाचं आगमन झालेलं आहे. प्रथमतः आयोजकांच्या वतीने त्याचं मनपूर्वक स्वागत करतो. बोलाई आंबेघरचे कॅप्टन विकास शेलार आणि व्यवस्थापक विकास शेलार, जावली क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणीचे सदस्य विकास शेलार. किती उपाध्या लावायच्या आणि पहिला चेंडू पटकावला आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न धाव आणि एक धाव पळून काढले. धाव संख्येचा श्री गणेश होतोय. काय नाव देतो विशालच्या बॅटमधून आले पहिली धाव आणि संघाची पहिली धाव. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 धाव आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि आता स्ट्राईक एंडला आलाय तो अजय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि एक चांगला खेळाडू. आपण काळेश्वरी 11 JPL मध्ये टीम पाहिली असेल. शेवटच्या षटकामध्ये 30 धावा पाहिजे होत्या. त्या 30 धावा चेस केल्या होत्या. अजयनं एक धुवाधार बॅटिंगचं प्रदर्शन केलं होतं. तोच हा अजय. पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्टेटच्या दिशेला. पुन्हा एकदा धावचित होण्याचा चान्स होता परंतु हिट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रशांतच्या माध्यमातून. आपण 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धाव आहे फक्त. या आधीच्या मॅच मध्ये 2 ओव्हर टाकून 10 रन दिले फक्त आणि 3-4 विकेट. मागच्या मॅचला पाहिलं असेल तर 2 ओव्हरमध्ये फक्त 10 रन देऊन 4 विकेट काढलेत त्यानं. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू तिथे खेळपट्टीवर तटवला आहे. दरम्यान 1 धाव पळून काढण्यात यशस्वी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. धावसंख्येत 1 धावाची भर धावसंख्येत जाऊन पोहोचली ती. 2 ओव्हर बिन 1 बाद 2. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. वरोशी संघ बॅटिंग करतोय. सनपाणी संघ फिल्डिंग करतोय. एक चांगलं षटक पाहायला मिळतंय प्रशांतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला आहे. निर्धाव चेंडू आणि या षटकातील आता हा शेवटचा चेंडू. पाहूया काय होतंय. फक्त 2 धावा दिल्यात आतापर्यंत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. पाहूया आणि हा झेल सुटलाय. दरम्यान 2 धावा पळून काढण्यात यशस्वी ठरत आहेत आणि 2 धावांमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. समीर यादवसाठी एक सुवर्ण संधी. जर 3 विकेट घेतले तर 501 रुपयाचं प्राइज आलंय. इथं सुनीलजी गोळे यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोचली ती 1 बाद 4. जशी पाहिजे तशी सुरुवात झाली नाही यावेळी काळेश्वरी 11 संघाची. परंतु चमेची बाजू एक आहे की अजय अजून खेळपट्टीवर आहे. अजून अमित बाकी आहे. नवीन गोलंदाज
समीर यादव लेफ्ट हँडेड बॉलर आहे, एक चांगला उत्कृष्ट बॉलर आहे. आपल्या कमी वयामध्ये अतिशय जावळी क्रिकेटच्या पटलावर त्याने एक नाव केलं. JPL मध्ये या खेळाडूला मोठी मागणी असते. एक चांगला खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिला चेंडू तोंड देईल अजय. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा काही एक फायदा झाला नाही. निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू हा डॉट चेंडू होतोय. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांचा खेळ असणार आहे. समीरसाठी जमेची बाजू म्हणावी लागेल की पहिला चेंडू डॉट आलाय. पुढे घेण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. अतिशय चांगले गोलंदाजी पाहायला मिळते ते समीरच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू डॉट होत आहेत. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या आहे ती 1/4. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहूया काय होते. चेंडू हवेत आहे आणि हा ओ हो अतिशय देखणा असा झेल. हा 2 अटेम्प्ट मध्ये झेल सुटला, परंतु ज्यानं कव्हर केलं होतं त्यानं अतिशय चांगल्या रीतीनं हा झेल पकडला आणि अजयला आपली विकेट गमावावी लागते. एक सुरेख प्रदर्शन म्हणावं लागेल सनपाडी संघाकडून. मगासपासून पाहतो फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी, खरंच फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी मगाची मॅच खेचून आणली. 18 बॉल 28 धावा असताना सुद्धा अतिशय चांगले सुरेख झेल, सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख असे धावचित केले होते. त्यामुळे त्यांनी या मॅच मध्ये कमबॅक केलं होतं. इथं मोठा मासा गळाला लागला होता अजयच्या स्वरूपात. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ज्या बॅट्समन अमित. कव्हरअप किती महत्वाचं आहे हे आता आपण बघितलं असेल. अतिशय चांगलं कव्हरअप होतं. कालच्या मॅच मध्ये पण पाहिलं असेल, रणजित पवार यांनी असाच कव्हरअप केला होता आणि एक देखणा झेल पकडला होता. दरम्यान धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या झाली ती 4. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट अक्षय आणि अजय माघारी उतरतलेत. काळेश्वरी 11 या संघाला आता धावसंख्येला आकार द्यावा लागेल आणि ती जबाबदारी अमितला स्वीकारावी लागेल. पहिला चेंडू फॉलो थ्रो मध्ये एक रिस्क होती या धावेमध्ये. जर चेंडू जर क्षेत्ररक्षकांना अडवला असता तर धावची म्हणजे संधी पण होती. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं फॉलो थ्रो मध्ये समीरचं. दरम्यान 1 धाव पळून काढली. धावसंख्येमध्ये 1 धावेची भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. हो सुरेख गोलंदाजी आणि हा त्रिफळाची होत. समीरसाठी सुवर्ण संधी. अजून 1 चेंडू बाकी आहे. एक अजून विकेट घ्यायची आहे तर 1 विकेट घेतली तर 501 रुपयाचं प्राइज आहे. शेवटचा चान्स असेल त्याला हा. नवीन बॅट्समॅन येतो पंकज. धावसंख्या 3/5. 3 महत्वाच्या विकेट ओरशी संघाच्या. नवीन बॅट्समॅन राहतो पंकज. आपल्या संघासाठी काहीतरी करावं लागेल. धावसंख्येला आकार द्यावा लागेल कारण आताच्या सत्रामध्ये 35 ते 40 धावा हे या एक फायटिंग स्कोअर म्हणून गणला जाईल. फुलटा चेंडू पाहूया काय होतंय ते आणि पुन्हा एकदा झेल होतोय. सुनीलजी गोळे कुठे असतील त्यांनी कृपया 501 रुपये काढून द्यायचेत. 3 विकेट झालेत समीरच्या नावानं आणि पंकज आल्या माघारी फिरावं लागलं. हॅट्रिकचा चान्स होता समीरला, परंतु नेक्स्ट मॅच मध्ये विकेट घेतली तर किंवा तर तुझी हॅट्रिक पुरी होऊ शकते. दरम्यान धावसंख्या 5. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय देखणं षटक. फक्त 1 रन देऊन 3 विकेट घेतल्या तिथं समीरने.
शिवा. हो हो, सुरेख चेंडू. नवीन गोलंदाज विजय. पहिला बॉल डॉट ना. पहिला चेंडू डॉट काढलाय. मोठा फटका पाहूया काय होतंय. उंच चेंडू गेलाय आणि पुन्हा एकदा एक मोठी विकेट. समीर यादव, मॅन फ्रॉम सनपाने, एक चतुसूत्र खेळाडू. या मैदानात एक एनर्जी असते समीरकडं. क्रिकेटचा मोठा शिवा गेला ना. फॅन. अमितची विकेट पडते इथं. चल, नवीन फलंदाज अमित कदम. कॉमेंट्रेटर अनिल कदम आणि बॅट्समन कॉमेंट्रीला आहेत अनिल कदम आणि बॅटिंगला आहेत अमित कदम. बडा आहे. आता नक्कीच अमितला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण धावसंख्येला आकार द्यायचा आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, परंतु धावसंख्या 5च्या पुढे जात नाहीये. 5 या आकड्यावर धावसंख्या अटकली आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईड पंचांनी घोषित केलाय. वाईड, या एका वाईडमुळे धावसंख्या 5च्या पुढे गेली. 6 झालेली आहे. दरम्यान 5 विकेट पडलेल्या आहेत आणि 30रं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. सुंदर चेंडू म्हणावं लागेल, कारण चेंडू येतो डॉट. धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या 6 वर स्थिर आहे. चांगला फटका म्हणावा लागेल. दरम्यान एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. दरम्यान 2 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्येत धाव पोहोचली ती 8 वर. हो, पुन्हा एकदा चांगला फटका. पाहूया काय होते. जातो का हा. दरम्यान 2 धाव पळून काढल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न होता, परंतु घेता आला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वर. 30रं षटक प्रगतीपथावर आहे. अमितनं चांगले 2 फटके मारले आणि 4 धावा काढल्यात आतापर्यंत. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू जातो निर्धाव आणि हे षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 बाद 10. दरम्यान शेवटचं षटक घेऊन कोण ते पाहायचं. संदीप घेऊन होते शेवटचं षटक. स्ट्राईकला ते शिवा. डाव्या लेफ्ट हँडेड बॉलर आणि राईट हँडेड बॅट्समन शिवा कासुर्डे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. समीर येतोय चेंडू खाली आणि हा झेल होतोय. समीरने मला वाटतं आतापर्यंत 2 झेल पकडलेत आणि चांगलं योगदान आहे. 6वी विकेट पडते शिवाच्या रूपामध्ये. सुजल आलाय नवीन बॅट्समन. सुजल. आता चला, वेळ घेऊ नका. हो, चेंडू हवेत आहे. पाहूया काय होतंय. दरम्यान 1 धाव पळून घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. नाहीये. नकार दिलाय अमितने आणि 1 धावेवर समाधान मानवले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11.
6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. शेवटचं शतक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ आहे. बघूया 4 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारतोय तो वरोशी संघ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय डॉट. हो, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेची भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. ओहो, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. चेंडू होते डॉट. पुन्हा एकदा डॉट. ह्या डॉट चेंडूने खूप भर घातले. शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू. पाहूया काय होतं. चेंडू हवेत आहे आणि विकेट. 12 धावा हा मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात निचांकी स्कोर असेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 बाद 12. एक मिनिट तुम्हाला जरा दाखव. चेस होऊ शकते. कोणतीही धावसंख्या डिफेंड होऊ शकते. मग असे पाहिले आपण 5 षटकामध्ये 61 धावा चेस केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 22 धावा असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता अजयनं त्या 22 धावा काढल्या होत्या. सुमित आणि प्रशांत आपण पाहिलं असेल. प्रशांतची फलंदाजी या मोसम मध्ये अतिशय चांगली बहरलेली फलंदाजी आहे. बॉलर आहे. गोलंदाजीसाठी येतो तो अमित. पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतो. पाहूया आता 12 धावा डिफेंड करायचे आहेत. सुरुवात कशी होते त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. वाईड +1. पहिला चेंडू वाईड आहे. +1 अशा 2 धावा. धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. कोणताही चेंडू न टाकता, म्हणजे पहिला चेंडू वाईड असल्यामुळं 2 धावांची भर जिंकण्यासाठी अजूनही
11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, पुन्हा एकदा येतोय वाईट चेंडू. धावसंख्येत आणखी एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 वर. आता फक्त 10 धावा पाहिजेत. जिंकण्यासाठी एकूण 13 धावा बनवायच्या आहेत. त्यापैकी 3 धावा आलेल्या आहेत. पुलटा चेंडू पुढे मारला, पाहूया का तो स्टेटच्या दिशेनं. दरम्यान 1 धावेवर समाधान मानणार आहे, कारण तिथं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय, चेंडू आलाय बॉलरकडे. दरम्यान 1 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. बिनबाद 4. जिंकण्यासाठी इथून पुढे 9 धावांची गरज असणार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर असणार चेंडू. चांगला चेंडू, चांगलं कलेक्शन होतं तिथं. कीपर अजय कासोडीच्या माध्यमातून चेंडू येतो निर्धाव. अशीच धारदार गोलंदाजी करावी लागणार आहे इथून पुढे. दरम्यान चेंडू, पाहूया काय होतंय. अंपायरचा निर्णय यावर यावा लागेल. वनडी. एक सुरेख फटका होता, परंतु मैदानाच्या रचनेमुळे हा 6 धावांचा फटका होता, परंतु मैदानाच्या रचनेमुळे तो 1 धावेमध्ये कन्वर्ट झालाय. रांजणी आणि घरातभर दोन्ही संघांनी इथं आपली हजेरी दाखवायची आहे, कारण आता यानंतर एकच सामना राहिलेला आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये एका धावेची भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वर. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. रांजणी आणि घरातघर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण इथं उपस्थिती दाखवायची आहे, कारण यानंतर एकच सामना राहिलेला आहे. तो बोलाय आंबेकर वर्सेस या दोन्ही सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे. तो सी गटातील शेवटचा सामना असणार आहे. आयोजकांना विनंती असेल दोन्ही संघांना कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर असतात चेंडू, परंतु तिथे फील्ड होतोय. दरम्यान कोणतीही धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. सनपाणी संघ कोणतीही रिस्क घ्यायची परिस्थितीमध्ये नाहीये, कारण दरम्यान चेंडू ढकललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. पहिलं षटक मला वाटतं समाप्त झालंय आणि अजून इथून पुढे 18 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण असणार आहे. आव्हान छोटं आहे, त्यामुळं सनपाणी संघ कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता, मोठे फटक्याचा प्रयत्न न करता सिंगल डबलनं ही धावसंख्या चेस करण्याचा विचार करतोय. आणि एका दृष्टिकोनातून बरोबर आहे, कारण मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट जाऊ शकतात आणि त्यांना ते रिस्क, कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. दरम्यान गोलंदाजीसाठी आलाय तो निलेश. पहिला चेंडू. दरम्यान 1 धाव पळून काढलेली आहे. धावसंख्येत एका धावेची भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. निलेश गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्रायकर आहे तो प्रशांत. नॉन स्ट्राईकला तो सुमित. ही आघाडीची जोडी, बिनीची जोडी सनपाणी संघाची. हो, सुरेख चेंडू आणि तटून काढलाय. फक्त सन्मान केलाय चेंडूचा. कोणत्याही प्रकारची धाव नाही. हो, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर असणार चेंडू. दरम्यान चेंडू जातोय डॉट. कोणत्याही प्रकारची धाव नाही. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7. अजूनही 6 धावांची गरज असणार आहे. दरम्यान चेंडू येतोय डॉट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथं 1 धाव येते. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वर.
या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाहूया काय होतंय. चेंडू दरम्यान एका धावाने षटक संपतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. इथून पुढे फक्त 4 धावांची गरज आहे. कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घेतली सनपाणी संघानं. एक स्ट्रॅटेजी सिंगल डबलनं धावा करतायत. एकही मोठा फटका आलेला नाहीये. एकही दुहेरी धावा आलेली नाहीये. अतिशय संत गतीनं ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न होतोय. शिवा द बॉस, शिवा बॉलर, शिवा कासोडे. आणि हा पाहूया काय होतंय. चेंडू हवेत आहे. दरम्यान झेल सुटतोय, परंतु दुसऱ्या धावेची रिस्क नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वर. इथून पुढे 3 धावांची गरज असणार आहे. चेंडू असणार आहेत 10 चेंडू 3 धावा. दरम्यान चेंडू होते डॉट. वरुषी संघाला अजूनही संधी आहे, कारण 9 चेंडू आणि 3 धावा. दरम्यान चेंडू तटवलाय. एक सिंगल इथे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. अजूनही 2 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु त्यामध्ये सन्मानी संघाचा पण मोठा सहभाग आहे, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली नाही. कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. फुलटॉस चेंडू हवेत आहे. ओ, आणि हा झेल. पहिली विकेट पडते. अजूनही धावा बनायच्या 2. प्रशांत 11 चेंडू खेळत, परंतु धावा काढल्यात फक्त 4. नवीन बॅट्समन योगेश, मॅन फ्रॉम सनपाने. आज बढती मिळाली योगेशला. सुवर्ण संधी आहे एक चांगला मोठा फटका खेळण्याची. हो, चांगला सुरेख फटका आहे. पाहूया काय होते. एका धावेची गरज आहे. आणि इथं सनपाणी संघ विजय होतोय. इथं वरोशी संघाचं अभिनंदन. आणि आपण इथं आलात, आपला खेळ दाखवलात, त्यामुळे आयोजकाच्या वतीने आपला मनपूर्वक आभार. एक चांगला खेळ. चला, सनपाणी संघाचा कर्णधार प्रेम.